मनाची। सलगर येथे श्री सिद्धेश्वर यात्रेचा उत्साह यंदा अधिक दणदणाटात अनुभवास आला असून यात्रेच्या 11व्या वर्षी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली। महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या यात्रेत रविवारी पार पडलेला मानाचा पालखी सोहळा गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत, ढोल ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत दैदिप्यमान वातावरणात संपन्न झाला। देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमला आणि पालखी मार्ग गुलाबी रंगात न्हाऊन निघाला। मुख्य चौकात झालेली मानाच्या पालख्यांची भेट, रिंगण सोहळा, गुलाल खोबऱ्याची उधळण आणि त्यानंतरची भव्य आतषबाजी यामुळे यात्रेला विशेष शोभा प्राप्त झाली। गुरुवारपासून सुरू झालेल्या यात्रेत सप्ताहांतात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत भाविकांची गर्दी वाढतच राहिली। महिलांचीही उपस्थिती लक्षणीय असल्याचे स्पष्ट दिसत होते। हलगीचा निनाद, धनगरी डोलांच्या ठेक्यावर सासनकाठ्या खांद्यावर घेऊन नाचणारे भाविक आणि ज्योतिबा सिद्धेश्वराच्या जयघोषात रंगलेला प्रत्येक क्षण यात्रेच्या पारंपरिक उत्साहाची साक्ष देत होता। उंच सासनकाठ्या नाचवत, गुलाल खोबरे उधळत अनेक भाविक देहभान विसरून मिरवणुकीत तल्लीन झाले होते। सोहळ्यानंतर मंदिराभोवती पालख्यांची प्रदक्षिणा काढण्यात आली व त्यानंतर झालेली नयनरम्य आतषबाजी भाविकांचे लक्ष वेधून घेत राहिली। सायंकाळी कायपुरे परिवाराच्या वतीने 151 दिव्यांची माणिक आरती संपन्न झाली आणि धनगरी ओव्यांच्या सुरेल कार्यक्रमाने वातावरण अधिकच रंगून गेले। दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत भाविकांची संख्या वाढलेली दिसून आली, तर आकाशपाळणे, खेळण्यांची दुकाने, विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना देखील मोठी गर्दी झाली। यात्रेचे यशस्वी आयोजन यात्रा कमिटी अध्यक्ष व माजी सरपंच तानाजी पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच रमेश चाळके, राजाराम अजेटराव, ग्रामविकास अधिकारी संजय भाते, पशुवैद्यकीय अधिकारी अमित चौगुले, सर्जेराव पाटील, श्रींचे पुजारी नाथप्पा पुजारी, अंकुश एकुंडे, रमेश राजगे, अनिल कांबळे, संगप्पा चौगुले, अरुण कांबळे, ग्राम महसूल अधिकारी विजया कगुडे यांच्यासह यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या विशेष सहकार्यामुळे शक्य झाले। सलगरगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आज या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालेली आहे। यात्रेचा आजचा हा 4था दिवस आहे। उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे। यात्रेचं मुख्य आकर्षण पालखी भेट सोहळा। सलगर आणि चावसोडमधील जेवढ्या पालख्या देवदेवतांच्या आहेत त्या एकत्र येऊन सलगरच्या स्टँड चौकामध्ये तिची भेट होऊन, तिथं आरती होऊन, पुन्हा मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून माणिक आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय आणि हा सोहळा खरोखरच मोठ्या थाटामाटामध्ये आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे। सलगर आणि सलगरमधील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून या ठिकाणी नवसाचा देव, नवसाला पावणारा देव म्हणून या सिद्धेश्वराची ख्याती महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागावरती निर्माण होत चाललेली आहे आणि सलगर गावानं सुद्धा भरभरून या ठिकाणी या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदती केलेली आहे आणि सोहळा पार पाडण्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर व्यापारी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। या यात्रेमध्ये आम्ही एक संकल्प केलेला आहे की या सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे। सर्वसाधारण 11 कोटीचं बजेट या मंदिरासाठी आहे। या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी या मंदिरासाठी तीर्थक्षेत्रमध्ये समावेश करून 2.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। उर्वरित सुद्धा निधी देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि मी या सलगरगावच्या ग्रामदैवत चरणी प्रार्थना करतो की या सलगरांनी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं कल्याण व्हावं, उदंड व्हावं, त्यांना सुख समृद्धी लाभावी अशा पद्धतीची या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतो आणि हा जो काही संकल्प केलेला आहे या संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या सगळ्यांना मदत करावी आणि हा जो काही 11 कोटीचा मंदिर उभा करण्याचा संकल्प यात्रा कमिटीनं आणि या भक्तांनी केलेला आहे त्याला भरभरून मदत करावी, आशीर्वाद द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि खरोखरच ही यात्रा या गावामधल्या सर्वच लोकांनी, सर्व जाती धर्मातल्या भाविक भक्तांनी मोठ्या आताच्या फोडाप्रमाणे जपलेले आहे। हा उत्सव, ही यात्रा अशाच पद्धतीने भविष्यकाळामध्ये आताच्या फोडाप्रमाणे जपावी अशी या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो।